ठाणे विधान परिषद जागेवर भाजपनं दावा केलाय। नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे। भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना आणि जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। महायुतीच्या चर्चेमध्ये भाजपची बाजू मजबूत आहे। ठाणे विधान परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यामधीलच चेहरा उमेदवार असेल असंही केळकर म्हणालेले आहेत। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। विधान परिषदेचा बिगुल वाजलेला आहे आणि भाजपने देखील ठाणे जे विधान परिषदेची एक जागा आहे त्यावरती भाजपने देखील मागणी केलेली आहे। माझ्यासोबत आमदार संजय केळकर आहेत। सर, काय सांगाल? वारंवार हा गड शिवसेनेचा मानला जातो, शिवसेनेचं ठाण्याची शिवसेना असं समीकरण होतं, परंतु भाजपने देखील चांगलंच लक्ष दिलेलं आहे, विधान परिषदेवरती देखील दावा केलेला आहे। या काळामध्ये कशी नेमकी रणनीती असणार आहे? खरं म्हणजे असं काही नाहीये। भारतीय जनता पार्टीची इथे एवढे नगरसेवक आहेत, जवळजवळ 100-125चा फरक आहे। निरनिराळ्या भागातून म्हणजे पालघर जिल्हा, निरनिराळ्या नगरपालिका महापालिकेमधनं मला अनेक वेळेला फोन आले आणि ही जागा जी आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे, ती न्यायाने आहे। बघा, मी तुम्हाला जर मागची आठवण सांगितली, ज्या वेळेला राम कापसे खासदार होते त्यावेळेला रामभाऊ कापसेंची सिटिंग जागा ही नगरसेवकांची संख्या दाखवून त्यावेळेला सिटिंग जागा जी आहे ती शिवसेनेने घेतली होती। शेवटी युतीमध्ये प्लस मायनस चालत असतं, आपसामध्ये फेरबदल चालत असतात। पण आता तर म्हणजे लोकसभेच्या वेळेलाही आम्ही मागणी केली होती की ठाणे लोकसभामध्ये 4 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, जास्त आहेत, 6 पैकी 4 भारतीय जनता पार्टीचे आहेत, ती लोकसभा सीट भाजपाला मिळाली पाहिजे, तीही मिळाली नाही। शिक्षक मतदारसंघाचीही नाही। आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संख्या वाढवलेली आहे, ताकद लावलेली आहे, संघटन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याचा याच्यामध्ये बळी देऊ जाऊ नये अशीच आमच्या लोकांची, सगळ्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।